नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज ना आपण आपल्या लहानपणीच्या आठवणीत जाणार आहोत. आठवतोय का तो इयत्ता दुसरीचा एक खूपच गोड धडा, ऐकावे तरी कोणाचे? आठवतंय? हा धडा शिकवताना आमचे गुरुजी किती प्रेमाने सांगायचे. ते फळ्यावर चित्र काढायचे आणि म्हणायचे, मुलांनो नीट लक्ष द्या हां, हा धडा तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे. खरं सांगायचं तर तेव्हा त्याचं महत्त्व इतकं काही कळलं नाही, पण आज मात्र पटतं. गुरुजी अगदी बरोबर होते. चला तर मग जाऊया पुन्हा एकदा त्या गोष्टीत. एका गावात ना गंगाराम नावाचा एक परीट राहायचा आणि त्याला एक मुलगा होता, महादू. बापलेक दोघे मिळून आपलं काम करायचे. तर झालं असं की एकदा ते बाजारासाठी तालुक्याच्या गावाला निघाले होते. सोबत होतं त्यांचं ओझं वाहणारं गाढव. आता जाताना तर काही ओझं नव्हतं, म्हणून दोघंही बापलेक गाढवाबरोबर चालतच निघाले. इतक्यात वाटेत एक जण भेटला आणि त्यांना पाहून म्हणाला, अहो गंगाराम, असं चालत का निघालात? बसा की कुणीतरी त्या गाढवावर. आता त्या माणसाचं म्हणणं गंगारामला पटलं. तो लगेच महादूला म्हणाला, महादू बस बाबा तू गाढवावर. महादू आधी नाहीच म्हणत होता, पण वडिलांनी आग्रह केला, मग तो बसला आणि गंगाराम त्याच्या मागून चालत राहिला. थोडंसं पुढे गेले असतील नसतील, तोच वाटेत दुसराच एक जण भेटला आणि तो थेट महादूलाच म्हणाला, ए पोरा, अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? म्हाताऱ्या बापाला चालायला लावून तू कसा आरामात बसलायस गाढवावर? ते शब्द बिचाऱ्या महादूच्या अगदी काळजाला लागले. तो लगेचच गाढवावरून खाली उतरला आणि वडिलांना म्हणाला, बाबा तो माणूस खरंच बरोबर बोलला, तुम्ही बसा, मी चालतो. मुलाने इतका आग्रह केला की गंगारामला गाढवावर बसावंच लागलं. आणि गोष्ट बरोबर याच ठिकाणी आली की आमचे गुरुजी गोष्ट सांगायचे थांबवायचे. ते पूर्ण वर्गावरून अशी एक नजर फिरवायची. सगळीकडे एकदम शांतता पसरायची आणि मग ते विचारायचे, मुलांनो आता सांगा, ऐकावं तरी कोणाचं? एक जण म्हणतोय बसा, दुसरा म्हणतोय मुलाने बसू नये, मग करायचं तरी काय नेमकं? आणि मग तेच उत्तर द्यायचे. ती म्हणत जी आपल्या सगळ्यांच्या कायमची लक्षात राहिली, ऐकावे जनाचे करावे मनाचे. वा, किती सोप्या शब्दांत किती मोठा अर्थ सांगितला होता नाही का? चला आपण गोष्टीत परत येऊ. तर आता गंगाराम गाढवावर बसला होता आणि महादू चालत होता. इतक्यात अजून एक ओळखीचा माणूस भेटला आणि तो हसत हसताच टोमणा मारला, काय गंगाराम, हे काय चाललंय? अरे बाप आहेस की कोण? लहानग्या पोराला चालवतोयस आणि स्वतः मात्र आरामात गाढवावर बसून चाललायस. आता हे ऐकून गंगारामची पार पंचायत झाली. त्याला कळेना की आता नक्की करावा तरी काय. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपण दोघंही बसलो तर? तो महादूला म्हणाला, चल महादू ये, तू पण बस माझ्या मागे, म्हणजे कसं आता आपल्याला कुणीच काही बोलणार नाही. आणि झालं, दोघंही बसले गाढवावर. त्यांना वाटलं चला आता तरी कोणी काही बोलणार नाही. पण कुठलं काय, समोरून काही लोक येत होते. त्यातला एक तर ओरडूनच म्हणाला, अरे तुम्ही माणसं आहात की गाढव? त्या एवढूशा बिचाऱ्या मुख्या जनावरावर दोघांच्या दोघं बसलात, काही दयामाया आहे की नाही तुमच्या मनात? बस हे ऐकल्यावर तर दोघेही पटकन खाली उतरले. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही हेच त्यांना कळेनासं झालं. पार गोंधळून गेले बिचारे बापलेक. आणि मग शेवटी त्यांनी काय केले असेल तर त्यांनीच त्या गाढवाला खांद्यावर उचलून घ्यायचं ठरवलं. तरीही लोक त्यांना पाहून हसतच होती. गोष्ट तर इथे संपते, पण या गोष्टीतून मिळालेला जो धडा आहे ना, तो आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. हा धडा आपल्याला काय शिकवतो तर आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्या. प्रत्येक वेळी लोकांचा ऐकून आपला फायदा होईलच असं नाही. आणि ही शिकवण आजही आपल्या नोकरीत, आपल्या आयुष्यात प्रत्येक पावलावर उपयोगी पडते. कारण खरंय, लोक आपल्याला गाढवावर बसूही देत नाहीत आणि पायी चालूही देत नाहीत. म्हणून आपला निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागतो. आठवतोय का हा धडा? आल्या का आठवणी जागा? ते हातातलं कोरं करकरीत मराठीचं पुस्तक, त्यातली ती साधी सोपी चित्र आणि वर्गात घुमणारा तो गुरुजींचा आवाज. खरंच आजही डोळे मिटले ना की तो वर्ग जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहतो. तुमचे गुरुजी कसे शिकवायचे हा धडा? काय होती त्यांची पद्धत? कॉमेंटमध्ये तुमची आठवण आम्हाला नक्की सांगा. जर हा सगळा भाग पाहताना आपण सगळे थोड्या वेळासाठी का होईना पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या दिवसांत पोचलो असू, तर आपल्या शाळेतल्या मित्रांना हे नक्की पाठवा. आणि अशाच गोड आठवणी पुन्हा जागवण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला आजच जॉईन करा. कारण
काही धडे फक्त पुस्तकांमध्ये नसतात, ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात.